1 जानेवारी 1995 नंतर जो व्यक्ती जन्मला ना, ठीक आहे, तर त्याचं शिक्षण हे 7वी उत्तीर्ण असावं, तरच तो व्यक्ती त्या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक लढू शकतो. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो तिसरे अपत्य असणाऱ्या उमेदवारानं सुद्धा पद भोगलं आहे आणि त्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल झाला, त्याला ते पद सोडावं लागलं, हे आपण बघितलंच. नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आपण आज अशा एका नवीन व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. असा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण घेणार आहोत. राज आणि पंचायत राजचा अभ्यास सर्वांनाच असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, की शेवटपर्यंत जर आपण बघितला, आपल्याला जर ग्रामपंचायतचा सरपंच व्हायचा असेल, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सगळ्यांना याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. सब्जेक्ट आपला आहे पंचायत राज. देखो मित्रांनो, बघा, समझनी है जिंदगी तो पीछे देखो, जीनी है जिंदगी तो आगे देखो. पंचायत राज. बघा मित्रांनो, पंचायत राज याचा जर आपण इतिहास बघितला तर घटनेच्या कलम 40 नुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन, या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येईल असं मार्गदर्शक तत्वामध्ये मित्रांनो घटनेच्या म्हटलेलं आहे. आणि 16 जानेवारी 1957 ला बलवंतराव मेहता समिती, ठीक आहे, बलवंतराव मेहता समिती नेमल्या गेली आणि बलवंतराव मेहता समितीचा अहवाल केंद्र सरकारने मित्रांनो स्वीकारला. तत्पूर्वी तुम्हाला माहिती असायला हवं की बलवंतराव मेहता हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व कोण होता मित्रांनो? बलवंतराव मेहता हे गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते आणि पंचायत राजच्या संदर्भात त्यांनी मित्रांनो या ठिकाणी समिती नेमली होती. ती समिती 16 जानेवारी 1957 ला. तर बघा, पंचायत राज ही गांधीजीचं सुद्धा मित्रांनो स्वप्न होतं. गांधीजीला वाटायचं की पंचायत राज हे असायला पाहिजे, प्रत्येक गाव हे स्वावलंबी असायला पाहिजे. यासाठी गांधीजींनी आपलं स्वप्न ठेवलं होतं. आणि 2 ऑक्टोबर मित्रांनो, बघा की राजस्थान सरकारने बलवंतराव मेहता समितीच्या संपूर्ण शिफारसी स्वीकारल्या आणि त्या शिफारसी स्वीकारून त्या ठिकाणी राजस्थानने 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे पंडित नेहरू यांनी पंचायत राजचे उद्घाटन केले. म्हणजेच मित्रांनो की जी ग्रामपंचायत आहे भारतामध्ये सर्वप्रथम तर राजस्थान राज्यामध्ये स्थापन झाली. आणि पंचायत राजचा स्वीकार करणारं दुसरं राज्य आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. ओके. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या भारतातले एकूण 10 राज्य ते क्रमावर कोणते आहेत. आणि जर आपणास येत असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की देशातील पंचायत राज स्वीकारणारं तिसरं राज्य कोणतं. तर मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय मित्रांनो. ठीक आहे, चला तर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची स्थापना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हा पूर्वीचा होता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. पूर्वीचा होता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम नुसार आताचा तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची महाराष्ट्रामध्ये मित्रांनो स्थापना करण्यात आली. लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात त्या ठिकाणी बघा कलम 5 नुसार स्थापना झाली. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मेहता समितीच्या शिफारसी मित्रांनो स्वीकारल्या आणि ग्रामपंचायत अस्तित्वात आली. कमेंट करून सांगायचं की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत जे आहे पंचायत राज जे आहे ते केव्हा स्वीकारण्यात आलं. तर आता बघूया आपण या ठिकाणी
सरळ सरळ की स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात आपण मित्रांनो माहिती घेतोय. तर बघा 73वी घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आली. 73वी घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आली आणि ग्रामीण भागामध्ये मित्रांनो ग्रामपंचायत, त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 74व्या घटना दुरुस्तीत 1992 लाच शहरी भागामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या. तर बघा जो पण ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण भागामध्ये मित्रांनो सर्वप्रथम ग्राम पातळीवरती ज्या प्रशासनाची, राजकीय प्रशासनाची जी सुरुवात होते ते आहेत मित्रांनो ग्रामपंचायत. ओके. आणि आता काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागणार आहे. तर तिथं आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. ग्रामपंचायत सदस्याला माहिती असणं आवश्यक आहे. ग्रामपंचायत सरपंचाला हे ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर बघा ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असतो सरपंच आणि त्या ठिकाणी सरकार प्रशासक नेमतं आणि प्रशासक असतो ग्रामसेवक. तर सगळ्यांनाच ग्रामसेवकाची ओळख झाली असेल. मित्रांनो सगळे ग्रामसेवक सारखे नसतात याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. काही असतात असो, पण मित्रांनो गावाचा सरपंच तुम्हाला बनायचं तर निवडणूक लढून तुम्हाला सरपंच बनावं लागतं. आणि जर का तुम्हाला ग्रामसेवक बनायचं असेल ना तर ग्रामसेवक तुम्हाला सरळ सेवेचा पेपर देऊन बनता येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट आपला मुद्दा आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतचा वरचा जो कार्यालय आहे ते आहे मित्रांनो पंचायत समिती. आणि पंचायत समितीचा जो राजकीय प्रमुख असतो त्याला आपण बोलतो सभापती. आणि ग्रामसेवकच्या जी वरची पोस्ट आहे ती आहे बीडीओ. कुठली मित्रांनो? बीडीओ. ओके. तर बीडीओ बनण्यासाठी तुम्हाला कोणता पेपर द्यावा लागतो तुम्ही एक कमेंट करून मित्रांनो मला सांगायचं आहे. ओके. चला जिल्हा परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेला असतो अध्यक्ष आणि त्याचबरोबर जो प्रशासक नेमलेला असतो सरकारचा त्याचं नाव आहे सीईओ. ठीक आहे. हा झाला ग्रामीण भाग मित्रांनो. आता आपण या ठिकाणी शहरी भागाचा विचार करू. शहरी भागामध्ये जे नगरपंचायत आणि नगरपालिका असतात म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायत, जिथं ग्रामपंचायतचा जी सदस्य संख्या आहे ती 17 झाली आणि त्यानंतर वाटचाल सुरू होते ती मित्रांनो नगरपंचायतकडे. तर नगरपंचायत किंवा नगरपालिका याला असतो नगराध्यक्ष आणि त्याचा जो प्रशासकीय प्रमुख आहे तो आहे सीओ म्हणजेच मुख्य अधिकारी. आणि महानगरपालिका व कटक मंडळ बघा कटक मंडळ असतं. कटक मंडळ हे सर्व ठिकाणी नाही मित्रांनो. जिथं छावणी एरिया आहे, जिथं आर्मी एरिया आहे अशा ठिकाणी कटक मंडळ असतं. आणि याचा राजकीय प्रमुख त्याला म्हणतात महापौर आणि त्याचबरोबर जो प्रशासकीय प्रमुख असतो तो असतो आयुक्त. ठीक आहे. मला असं वाटतं की मित्रांनो जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो एकंदरीत आराखडा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये परत एकदा ग्रामीण भागात ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतचा राजकीय प्रमुख सरपंच बोलतो आणि त्याचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो असतो ग्रामसेवक. त्यानंतर पंचायत समितीचा असतो सभापती आणि त्यानंतर बीडीओ. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासक असतो सीईओ. ठीक आहे. त्यानंतर शहरी भाग नगरपंचायत नगरपालिका यांचा असतो नगराध्यक्ष आणि प्रशासक असतो जो सीओ मीन्स मुख्य अधिकारी. आणि महानगरपालिका आणि त्याचबरोबर आर्मी एरियामध्ये जिथे छावणी आहे अशा ठिकाणी कटक मंडळ सुद्धा असतं. अशा राजकीय प्रमुखास महापौर म्हणतात आणि जो प्रशासक असतो त्याला आयुक्त बोलतात. ओके. हा मुद्दा आपण क्लिअर केला. चला जाऊया आपण नेक्स्ट मुद्द्याकडे.
नेक्स्ट मुद्द्याकडं बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, पूर्वी याला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणायचे, परंतु नावात बदल झाला आणि कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामपंचायतची स्थापना करण्यात यावी असं त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. ठीक आहे. बघा, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या मित्रांनो तुम्हाला माहिती असावी, कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 सदस्य. ओके. बघा, 600 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास, ज्या गावामध्ये 600 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा गावामध्ये मित्रांनो ग्रुप ग्रामपंचायत म्हणजेच गट ग्रामपंचायत या ठिकाणी स्थापन केल्या जाते. बघा, आणि डोंगरी भाग, आता डोंगरी भागामध्ये लोकसंख्या मुळात कमीच असते, बरोबर. मग अशा ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटनं कायदा केलेला आहे की 300 लोकसंख्या असलेल्या डोंगरी भागामध्ये सुद्धा ग्रामपंचायत स्थापन करता येते. आता मुद्दा असा की 600 मिनिमम आहे आणि मॅक्झिमम किती, तर आपण बघूयात. बघा, ज्या ठिकाणी मित्रांनो किती 600 ते 1500 लोकसंख्या आहे, किती 600 ते 1500, तर अशा ठिकाणी मित्रांनो ग्रामपंचायतचे सदस्य असतात 7. किती असतात? 7. ओके. त्यानंतर 1501 ते 3000, किती 3000, तर इथं ग्रामपंचायतला सदस्य असतात 9. 3001 ते 4500 सदस्य संख्या असते 11. त्यानंतर 4501 ते 6000 आणि सदस्य संख्या आहेत मित्रांनो 13. ओके. त्यानंतर 6001 ते 7500 सदस्य संख्या आहेत 15 आणि 7500 ते पुढे यांची सदस्य संख्या आहेत मित्रांनो 17. आणि याच्यानंतर त्या ठिकाणी नगर परिषद किंवा नगरपालिकेच्या दिशेने ग्रामपंचायतची वाटपाल सुरू होते. आपण ज्या गावातून हा व्हिडिओ बघताय त्या गावाचे ग्रामपंचायत सदस्य आपण कमेंट करून सांगायचे आणि आपलं गाव कोणत्याच्यात बसतं, ठीक आहे, ते आपण बघायचं मित्रांनो. तर बघा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ग्रामपंचायतीमध्ये 2011 पासून महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायतीत 27% जागा ह्या इतर मागासवर्गीयांना राखीव असतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. ठीक आहे. त्यानंतर ग्रामपंचायतची निवडणूक किती वर्षांनी होते हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. निवडणूक होते मित्रांनो 5 वर्षांनी. ठीक आहे. ग्रामपंचायत संख्या कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतची जी सदस्य संख्या आहे ते जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वार्ड किंवा प्रभाग म्हणतात. मुद्दा महत्वाचा आहे की प्रभाग किंवा वार्ड कोण जाहीर करतं, तर प्रभाग किंवा वार्ड जाहीर करतात आपल्या तालुक्याचे तहसीलदार. आणि ग्रामपंचायत सदस्यांचा कालावधी सुद्धा असतो बाळांनो किती वर्षाचा? 5 वर्षाचा. आणि त्यानंतर ग्रामपंचायतीत प्रत्येक महिन्याला एक अशा 12 महिन्यामध्ये 12 सभा घ्याव्या लागतात. ठीक आहे. आता बघा, ग्रामपंचायतची निवडणूक कोण घेतं? ग्रामपंचायतची निवडणूक घेतं या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग. आणि उमेदवारास 13 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याचे शपथपत्र त्याला द्यावे लागतात. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो तिसरे अपत्य असणाऱ्या उमेदवारानं सुद्धा पद भोगलं आहे आणि त्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल झाला, त्याला ते पद सोडावं लागलं. हे आपण बघितलंच असेल. बघा, ग्रामपंचायत सदस्य अर्थात सरपंच व उपसरपंच या पदासाठी 1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेली व्यक्ती ही किमान 7वी उत्तीर्ण असावी. लक्षात घ्या, फक्त एकच
या ठिकाणी राजकीय पद असं आहे की त्याला शिक्षणाची अट टाकलेली आहे आणि ही शिक्षणाची अट असावी, शिक्षणाची अट असावी, 7वी उत्तीर्ण असावा, ही जी शिफारस आहे मित्रांनो, तर ही शिफारस केली कोणी माहितीये का तुम्हाला? कमेंट करून सांगा मित्रांनो की कोणी केली असेल. तर ही शिफारस केली मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय पोपटराव पवार. पोपटराव पवार. आणि पोपटराव पवार कोण आहे माहिती आपल्याला? जे नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गाव, आदर्श गाव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त त्या ठिकाणी असे सन्माननीय सरपंच पोपटराव पवार आणि त्यांच्या सोबत होते सुशील ठाकरे. या दोघांनी या ठिकाणी 7वी कमीत कमी उमेदवाराला, सरपंच पदाच्या उमेदवाराला शिक्षणाची अट असावी असा मुद्दा, अशी शिफारस त्यांनी केली. आणि मित्रांनो त्यांच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 1995 नंतर जो व्यक्ती जन्मला ना, ठीक आहे, तर त्याचं शिक्षण हे 7वी उत्तीर्ण असावं, तरच तो व्यक्ती त्या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक लढू शकतो आणि निवडून आला तर त्या ठिकाणी पदावर तो राहू शकतो. ठीक आहे, हा नियम लागू झाला मित्रांनो, हा नियम लागू झाला 2 डिसेंबर 2020 पासून. ठीक आहे, ग्रामपंचायतीची हिशोबाची तपासणी जिल्हा परिषद करते, पण उत्पन्न 25,000 पेक्षा कमी असल्यास लेखापाल, स्थानिक निधी लेखा हे करतात. याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, तो आपण नक्कीच बघावा. ओके, तर बघा मित्रांनो, असंभव शब्द का प्रयोग केवल कायर ही करते हैं. क्या है? असंभव शब्द का प्रयोग केवल कायर ही कहते हैं. बहादुर और बुद्धिमान व्यक्ति अपना मार्ग स्वयं ही बनाते हैं. तो अभी देखो आगे जो है ना, आगे अभी ग्राम पंचायत का इलेक्शन है, ग्राम पंचायत का चुनाव है. अभी ये चुनाव में आपको कुछ संभव करना है, तो आप बहादुर और बुद्धिमान होना चाहिए. चलो आप आपका मार्ग बनाएंगे. तर बघा, आपण बघूयात त्या ठिकाणी तुमचं आवडतं पद, ज्याचं नाव सरपंच, ज्याचं नाव सरपंच. तर बघा मित्रांनो, सरपंच या पदासाठी पात्रता काय असावी? तर पात्रता असावी, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर त्याचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. मित्रांनो, काही सदस्य, सरपंच त्यांना जर उभं केलं ना, तर विचारलं ना, तर बाळा तुझं वय किती असावं? तो 18 वर्ष. अरे मतदान करायला 18 लागतं दाद्या, मतदान करायला 18 लागतं. सरपंच पदाची निवडणूक लढायची ना, तर 21 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे आणि गावाच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असावं. सरपंच हा सत्ताधारी प्रमुख असतो. सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्षाचा. जे सदस्य निवडून येतात त्यापैकीच सरपंच आणि उपसरपंच यांची निवडणूक केली जात असे. तर आता तसं नाही. आता 2017 पासून प्रत्यक्ष जनतेतून सरपंचाची निवड करण्यात येते आणि यातून काय झालंय माहितीये का? चांगल्यांचे धाबे दणले. अरे प्रत्येकाची वोटिंग लागते. गावातले सगळेजण सरपंच पदाला वोटिंग करतात आणि छान निर्णय झालेला आहे. बघा, 2020 पासून परत सदस्यातून निवडणूक घेण्याची तरतूद केली गेली. त्यावेळेस मित्रांनो हा निर्णय झाला होता. हा जो निर्णय आहे जनतेतून सरपंच, हा निर्णय देवाभाऊ मुख्यमंत्री असताना झाला होता. त्यानंतर आपले उद्धव दादा आले, त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी तो निर्णय कॅन्सल केला आणि परत त्या ठिकाणी सदस्यापैकी सरपंच करण्यात आलं. परत आले एकनाथ भाऊ यांनी तो निर्णय परत बदलला आणि मित्रांनो 27 जुलै 2022 पासून प्रत्यक्ष सरपंचाची निवड सुरू झाली जनतेतून. आणि आता सरपंचाचा राजीनामा सरपंच कोणाकडे देऊ शकतो? ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच हे जे आहेत ना, हे आपला राजीनामा देऊ शकतात सरपंचाकडे.
हा आपला राजीनामा देऊ शकता सरपंचाकडं. आणि सरपंच राजीनामा कोणाकडे देऊ शकतो? चला पट 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 कमेंट करायची आणि कमेंट करून सांगायचं की सरपंच राजीनामा कोणाकडे देतो. तर बघा मित्रांनो, सरपंच राजीनामा देतो तो म्हणजे पंचायत समितीच्या सभापतीकडे. तर बघा, अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी 1/3 आणि संमत होण्यासाठी 2/3 बहुमत असणं आवश्यक आहे. आणि हेच समजण्यासाठी त्या सरपंचाला 7वी पास असणं आवश्यक आहे. अरे सरपंच, आपण त्या ठिकाणी गावचा सरपंच असतो आणि तो झेंड्याला उलटा सल्यूट मारतो, अरे काय फायदा? मग तो ग्रामपंचायतचा विकास करेल की काय करेल? त्यासाठी पोपटराव पवार यांना वाटलं की अरे सरपंच पदासाठी कमीत कमी सुशिक्षित व्यक्ती असावा, 7वी पास असावा, म्हणून त्यांनी शिफारस केली आणि ती मान्य झाली. तर बघा, महिला पदाधिकाऱ्याच्या विरोधात जर तुम्हाला अविश्वासाचा ठराव आणायचा असेल तर किती बहुमत लागतं? 3/4 बहुमत मित्रांनो या ठिकाणी लागतं. आता बघा, ग्रामपंचायतीच्या सदस्याची पहिली बैठक कोण घेतं? तर ते घेतात तहसीलदार. गावचं वातावरण एकदम खतरनाक असतं, निवडून आलेले जे आहेत ते एकदम हवेत असतात आणि अशा वेळेस मित्रांनो गाव एकदम काही आनंदात काही दुःखात असतात. अशा वेळेस गावामध्ये पहिली सभा भरली जाते. ती सभा कोण घेतात? तहसीलदार घेतात, बंदोबस्तामध्ये असतात. या बैठकीत सरपंच उपसरपंच यांची निवड केली जाते. निवड तर पहिले, आता इथं उपसरपंचाचीच निवड होणार, सरपंच ऑलरेडी जनतेतूनच निवडून आलेला असतो. तर बघा, सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभागृही देतात. हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. सरपंच हे पद राखीव असते, उपसरपंच अराखीव असते. सरपंच पद हे राखीव कसं? त्या ठिकाणी आपल्या पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो आरक्षण काढलं जातं. आरक्षण निघालं की सरपंच पदाचं जे राखीव पद आहे, SC असेल, ST असेल, ओपन असेल, OBC असेल, अशा प्रवर्गासाठी ते राखीव ठेवलं जातं. प्रत्येक 5 वर्षांनी ते बदलतात. सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याला दाद मागता येते. तर हे आपल्याला माहिती असावं. आता मुद्दा सरपंचाला मानधन किती? मुळीच नाही विचार करायचा. यार सरपंच 2 व्हीलरवर फिरत होता, नंतर मग तो काय करायला लागला? 4 व्हीलर मध्ये फिरायला. नो, याच्यावर विचार करायचा नाही. ते मानधन वेगळं. पण सरपंच प्रामाणिक असेल, आपल्या पाटोदे गावचे सरपंच असतील, त्याचबरोबर आदर्श हिरवे बाजारचे सरपंच असतील, असे सुद्धा आदर्श सरपंच मित्रांनो होऊ शकतात. आपण एकच या ठिकाणी विचार करू की ग्रामपंचायतीची निवडणूक लढायची असेल ना, तर नक्कीच प्रामाणिक आपल्याला सरपंच बनायचं. चला तर मानधन किती असतं याचा विचार आपण करू. सरपंचास गावच्या लोकसंख्येनुसार मानधन दिल्या जातं. 23 सप्टेंबर 2024च्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार मित्रांनो नवीन वाढीव मानधन मिळत आहे. जर तुमच्या गावची लोकसंख्या 2000 पर्यंत असेल तर सरपंचाचं मानधन असतं 6000 रुपये. त्यानंतर गावची लोकसंख्या 2001 ते 8000 असेल तर सरपंचाचं मानधन असतं 8000 रुपये. आणि लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त असेल तर दर महिन्याला सरपंचाला मिळतात 10,000 रुपये. ओके, उपसरपंचाचे मानधन सुद्धा अशाच प्रकारे 2000, 3000 आणि 4000 आहे. ठीक आहे, आता बघूयात आपले सरपंचाचे अधिकार व कार्य. सरपंचाचे अधिकार काय? सरपंचाचं काम काय? ठीक आहे, तर ग्रामपंचायतीच्या व तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतो. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या बैठका सरपंच बोलावतात. गावाचा प्रथम नागरिक म्हणून प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतात. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व नोकरावर नियंत्रण ठेवतात. गावात येणाऱ्या पाहुण्यांच्या गावच्या वतीने स्वागत करता गाव. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे करणं आवश्यक आहे. सरपंचाला गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत मार्फत कार्यरत तो असला पाहिजे. हे काम सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा करू शकतो. जसं की गावचा प्रथम नागरिक म्हणून प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमाला हजर राहायचं. कोणी पण कार्यक्रमाला आमंत्रण असेल तर जाऊ शकतं.
याचा मुद्दा नाही. ग्रामपंचायत कर्मचारी नोकर इथं सरपंच करणार, इथं सरपंच करणार, पण एक जनरल आहे. पण हे महत्वाचं आहे की सरपंच का नेमला जातो? गावाच्या विकासासाठी, गावाचे पायाभूत प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच प्रयत्नशील असला पाहिजे. विविध शासकीय योजना गावात ग्रामपंचायतीद्वारे अंमलबजावणी सरपंचाने करायला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि ग्रामपंचायतीच्या कागदपत्रावर सह्या करण्याचं काम सरपंचाचं असतं. पण झालं काय महाराष्ट्रामध्ये महिलांचं आरक्षण निघलं 50%. बायको सरपंच, बायको घरी आणि नवरा ऑफिस मध्ये, सरपंच कार्यालयामध्ये. हे बरेच ग्रामपंचायत मित्रांनो कमेंट करून सांगायचे की असं कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतीत तुम्हाला बघायला मिळालं. चला मित्रांनो, नेक्स्ट आपण बघूया सरपंचाच्या थेट निवडीबाबत. बघा, यावर मी पाठीमागे बोललो, परत एकदा बोलू. महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक यापुढे थेट गावातील मतदार आणि जनता यांच्याद्वारे केली जाईल अशी घोषणा राज्य शासनानं 14 जुलै 2022 रोजी केली आणि ऑगस्ट 2022 मध्ये याचे विधानसभेत संमत केले. यासाठी राज्य शासन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम यथावकाश दुरुस्त्या केल्या. भारतामध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सरपंचाची निवडणूक थेट मित्रांनो जनतेतून केली जाते. आणि 7वी 5च्या मुद्द्यावर आपण पहिलेच बोललो, 1995 पूर्वी जन्म झालेल्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. म्हणजे कसं, समजा एखादा उमेदवार आता निवडणूक लढायला लागला, ओके, निवडणूक लढवली, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही बघणार तो म्हातारा आहे. अरे म्हाताऱ्यांसाठी म्हणजे 1995च्या पूर्वी ज्याचा जन्म झाला त्याला हे लागू नाही, ते लागू आहे 95च्या नंतर ज्याचा जन्म झाला तो काय असायला पाहिजे? 7वी पास. ओके, तर बघा पुढं सरपंचाचा कार्यकाल पूर्वीप्रमाणे 5 वर्षाचा आहे, हे पण क्लिअर झालं. आणि जनतेतून त्याला निवडून आणलं तर हे पण क्लिअर झालं. ठीक आहे, 2 वर्ष जो व्यक्ती जनतेतून निवडून येतो त्याच्यासाठी महत्वाचा, जनतेतून सरपंच होतोय ना, त्यासाठी महत्वाचं काय की त्याच्यावर तुम्हाला 2 वर्ष अविश्वासाचा प्रस्ताव आणता येणार नाही आणि तसेच कार्यकाल संपण्याच्या 6 महिने अगोदर अविश्वासाचा प्रस्ताव त्यावर आणता येत नाही. नोट डाऊन इट, मुद्दा महत्वाचा आहे. ओके, हा ठराव मांडण्यासाठी तरतूद आपण पाठीमागेच बघितली. चला तर आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक. किती जणांची ग्रामसेवकासोबत हुज्जत झालेली आहे, किती जणांचे झगडे झाले आणि कोणत्या कारणामुळे झाले त्यांनी मला या ठिकाणी कमेंट मध्ये सांगायचं. ओके, बघा, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक. ओके, आणि ग्रामसेवक जो आहे तर हा कोण आहे? ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख असतो. आणि आता नवीन कायदा झाला. या नवीन कायद्यानुसार मित्रांनो पहिले आपण त्याला ग्रामसेवक म्हणायचो, आता ग्रामपंचायत अधिकारी त्यांचं नाव करण्यात आलं. काय? ग्रामपंचायत अधिकारी त्यांचं नाव करण्यात आलं. ओके, ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा जिल्हा सेवक वर्ग 3चा कर्मचारी असतो. म्हणजे सरळ सेवेद्वारे त्याची निवड केली जाते. ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्यांचे असते. कोणाचं असतं? गट विकास अधिकाऱ्यांचं. ग्रामसेवक आपला राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे देतात. ग्रामसेवकाची बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. आणि ग्रामसेवकाचे जे वेतन आहे ना, वेतन कुठून होतं माहितीये तुम्हाला? ते होतं जिल्हा निधीतून. वेतन या शब्दावर जास्त विचार करायचा नाही. स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि अशी पद मिळवायचे, लागेल तेवढं वेतन तुम्हाला मिळतं. तर स्पर्धा परीक्षा संदर्भात आपल्याला कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण आमच्या ज्ञानज्योत अकॅडमीच्या चॅनलला, युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. तर चला पटपट चला आपण करूया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ओके, 23 सप्टेंबर 2024च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ग्रामसेवक
ग्राम विकास अधिकारी या ऐवजी ग्रामपंचायत अधिकारी असं त्यांना पदनाम केले गेलेलं आहे. हे मी तुम्हाला पहिलेच मित्रांनो सांगितलं. ओके, आता बघूया आपण आता अधिकार व कार्य, ग्रामसेवकांचे अधिकार काय आहेत, ग्रामसेवकांचे कार्य काय आहेत. तर गावाचा ग्रामनिधी ग्रामसेवक सांभाळतो. क्या बोला बहिणी? गावाचा जो ग्रामनिधी आहे तो कोण सांभाळतो? ग्रामसेवक. ओके, ग्रामसेवक ग्रामपंचायतचे प्रशासन सांभाळतो. त्यानंतर जन्म मृत्यूची नोंद ठेवतो. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतो. ग्रामपंचायतीचे विविध अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पाठवतो. आणि जनमाहिती अधिकारी तो असतो. विविध योजनांची माहिती मित्रांनो तो सरपंच आणि उपसरपंच यांना देतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवायचं काम ग्रामसेवक करतात आणि गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. कोण असतो? सचिव असतो मित्रांनो. तर बघा आणि पुढे ज्या पण तुमच्या सभा होता ना ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामपंचायतीच्या सभा होता ना, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य. चला बघा, ग्रामसभा मित्रांनो, ग्रामसभा. तर ग्रामसभेला तुम्ही सगळेजण गेले असता, खूप मजा येते ग्रामसभेला, पण मुद्द्यावर बोललं पाहिजे. मुद्द्यावर बोललंय ना तर 100% मित्रांनो आपण ग्रामपंचायतीचा कारभार जो आहे ना तो आपल्याला समजू शकतो. आणि मुद्द्यावर बोलायचं मित्रांनो, मुद्द्यावर. कुठं? मुद्द्यावर. तर बघा, ग्रामसभेला लोकशाहीची शेवटची कडी असे म्हणतात. ओके, ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 6 मध्ये करण्यात आले. कळलं ना शिक्षणाची अट का दिली? अरे यांना कलम कळले पाहिजे, त्यासाठी शिक्षणाची अट दिली. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून बघा आताच्या तरतुदीनुसार 4 वेळा घेणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामसभा ही ग्रामसंसद आहे. बघा, ज्या ग्रामसभा होतात ना, ग्रामसभा 4 वेळेस झाल्या पाहिजे. खाली तुम्ही तारखा बघू शकता बघा, की 26 जानेवारी एक ग्रामसभा होते, 1 मेला ग्रामसभा होते, 15 ऑगस्टला ग्रामसभा होते आणि 2 ऑक्टोबरला ग्रामसभा होते. डन? समजलं सगळ्यांना? आणि ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सन्माननीय सरपंचाकडे असते. त्यानंतर बघा, गावातील सर्व 18 वर्षावरील प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. आणि खालील तारखा मी तुम्हाला सांगितल्या. चला बघूयात आपण पुढं. आता आपण ग्रामपंचायत पूर्णपणे संपवलं आणि आता आपल्याला बघायचं आहे पंचायत समिती. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये पहिलं बघितलं ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायतच्या नंतर मित्रांनो 10-20 खेड्यांचा एक गट आणि त्यामध्ये पंचायत समितीचा सदस्य आणि आपल्या तालुका स्तरावर काय असते? पंचायत समिती. ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 नुसार विकास गटासाठी एक पंचायत समिती असावी. पोलीस भरतीची तयारी करणारे मित्रांनो लक्षात ठेवा, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर एका विकास गटात साधारणतः 100 ते 125 खेडी असतात. दर 20,000 लोकसंख्येला एक पंचायत समितीचा सदस्य असतो. यामध्ये सुद्धा पंचायत समितीमध्ये 2011 पासून महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण मित्रांनो आहेत. तर बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा असतातच. ओके, त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. हा विषय सगळ्यांना माहितीच आहे, सरपंचाचे होते तशा पद्धतीने केल्या जाते. मित्रांनो, पंचायत समिती मतदारसंघास काय म्हणतात? गण म्हणतात, गण. ओके, आणि पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा कोण जाहीर करतं? तर ते जाहीर करतं राज्य शासन.
ओके, बघा पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येच्या दुप्पट सदस्य संख्या पंचायत समितीमध्ये असते आणि हे पण 12 बैठका त्यांना अनिवार्य असतो. त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. पंचायत समितीमधलं जे राजकीय पद आहे, ठीक आहे, जे प्रभारी पद आहे ते कुठलं? सभापती. कोण? सभापती. बघा सभापती जो आहे ना हा असतो पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख आणि पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? त्या ठिकाणी सभापतीकडे देऊ शकता. बघा पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो द्यावा लागतो सभापतीकडे. सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देऊ शकता. पंचायत समितीच्या सदस्याची निवडणुकी नंतरची पहिली बैठक कोण घेतात? जिल्हाधिकारी. कोण घेतात? जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यालाच त्या ठिकाणी ती सभा घेता येते. या बैठकीत सभापती व उपसभापती यांची निवड केली जाते. या निवडीमध्ये वाद निर्माण झाल्यास विभागीय आयुक्ताकडे 30 दिवसाच्या आत दाद मागता येते. बघा त्यानंतर मित्रांनो विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध त्यांच्या निर्णयापासून 30 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येते. तर आता मुद्दा महत्वाचा IMP तो कोणता? सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? किती वर्ष असतो? 2.5 5 नाही 2.5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल असतो. आणि सभापतीला मिळतं दरमहा वेतन 10,000 रुपये आणि उपसभापतीला मिळतं वेतन दरमहा 8,000 रुपये. किती? 8,000 रुपये. पंचायत समितीच्या सदस्य जे आहे ते किती असतात? पंचायत समिती सदस्य संख्या किती आहे? 15 ते 25 आणि पंचायत समितीला सल्ला देण्यासाठी एक सरपंच समिती असते आणि यांना सुद्धा मित्रांनो यांच्यावर सुद्धा अविश्वासाचा ठराव मांडता येतो. बघा अविश्वासाच्या ठरावासाठी बघा 1/3 बहुमत आणि संमत होण्यासाठी 2/3 बहुमत असणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा आणि महिलांच्या बद्दल 3/4. ओके, बघा आता पंचायत समितीच्या सभापतीचे कार्य काय? पंचायत समितीच्या सभापतीचे कार्य काय? बघा त्यांच्या अधिकार आणि कार्य ते पंचायत समितीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवायचे काम करतात. ओके, पंचायत समितीच्या सभा बोलवतात. पंचायत समितीच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान भूषवून त्या सभेचे कामकाज पाहतात. पंचायत समितीत गटाच्या विकासासाठी ठराव संमत करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. बघा उमेदवाराचं जी पात्रता आहे पंचायत समितीच्या सदस्याची सभापतीचे उमेदवाराची जी पात्रता आहे ती किती? उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचे वय 21 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि तालुक्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. आता बघूया गट विकास अधिकारी BDO ग्रामपंचायतला ग्राम विकास अधिकारी आणि पंचायत समितीला गट विकास अधिकारी. तर बघूया का मित्रांनो गट विकास अधिकाऱ्यांच्या बद्दल सविस्तर. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासक असतो. गट विकास अधिकारी वर्ग 1 आणि वर्ग 2 दर्जाचे असतात. त्यांची निवड MPSC द्वारे. बघा जर तुम्हाला पंचायत समिती सभापती बनायचा तर इलेक्शन लढवा आणि पंचायत समितीचा सभापती बना. पण तुम्हाला संपूर्ण पंचायत समितीची आर्थिक तिजोरी हातात घ्यायची आणि गव्हर्नमेंटच्या शासनाच्या येणाऱ्या योजना त्याची माहिती तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची आणि एक आदर सन्मानानं जगायचं. तर MPSCच्या जे
MPSC ची परीक्षा आहे, त्याद्वारे तुम्ही गट विकास अधिकारी होऊ शकता. तर चला, ज्यांना ज्यांना सरपंच व्हायचं त्यांनी तयारीला लागा आणि ज्यांना ज्यांना गट विकास अधिकारी व्हायचं त्यांनी पण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा. आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात जर आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असेल ना मित्रांनो, तर आपली ज्ञानज्योत अकॅडमी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. आपण केव्हाही आपल्या ज्ञानज्योत अकॅडमीला भेट देऊ शकता. आमचा जो पत्ता आहे तो आहे मित्रांनो डॉक्टर आंबेडकर चौक, क्रोमा शोरूम समोर, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर. चला मुद्द्याकडे येऊया. बघा, गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव आहे. पहिले पण मित्रांनो सांगितलं, गट विकास अधिकाऱ्याची तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97 मध्ये आहे आणि त्यांचे अधिकार व कार्य कलमे 98 मध्ये आहे. तर मग आता बघायचं आपल्याला गट विकास अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्य. ग्रामसेवकांना किरकोळ रजा देण्याचं काम कोण करतं? तर ते करतात गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात. त्यानंतर विविध योजनांची जी माहिती आहे ना, ती ग्रामसेवकांना देण्याचं काम गट विकास अधिकारी करतात. बघा, आणि पंचायत समितीचे विविध अहवाल जे आहे ते गट विकास अधिकारी जिल्हा परिषदेला पाठवतात, जिल्हा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मित्रांनो ते पाठवतात. आणि वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याचं काम गट विकास अधिकारी करतात. दैनंदिन प्रशासन ते सांभाळतात, पंचायत समितीचे ते सचिव असतात. याबद्दल आपण चर्चा केली. आणि महत्वाचा मुद्दा, राज्य शासन पंचायत समिती यांच्यात दोघातील ते दुवा आहे. बघा, आता बघायचं आपल्याला आमसभा काय आहे. तर आमसभा मित्रांनो या ठिकाणी पंचायत समितीद्वारे बघा आयोजित केलं जातात. आमसभेचे अध्यक्ष जे असतात ना, आमसभेचे अध्यक्ष त्या आहेत त्या ठिकाणी तालुक्यातील ज्येष्ठ आमदार. तालुक्याचे आमदार, आपण ज्या तालुक्यातून व्हिडिओ बघतायत ना, त्या तालुक्याच्या आमदाराचं नाव मला कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो. तर बघा, आमसभा आणि आमसभेचे सचिव जे आहेत ते कोण राहतात? तहसीलदार. आमसभेचे कार्य काय आहे, आमसभेचं काम काय आहे? तर आमसभेने मित्रांनो पंचायत समिती केलेल्या विविध विकास कामाचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो. आणि आमसभेच्या बैठका वर्षातून 2 वेळा घेतल्या जातात. त्यानंतर असते सरपंच समिती. बघा, सरपंच समितीचे अध्यक्ष पंचायत समितीचा उपसभापती असतो. विस्तार अधिकारी पंचायत समिती विभाग हे समितीचे सचिव असतात. मित्रांनो, सरपंच समिती ही तालुक्यातील ग्रामपंचायती व पंचायत समिती यांच्याकडे योग्य समन्वय राखण्यासाठी स्थापन केलेली आहे. आणि या समितीचे सदस्य कोण? तर तालुक्यातील सरपंच, तालुक्यातील 15 सरपंच किंवा एकूण सरपंचाच्या 1 पंचमांश यापैकी जास्त असेल तेवढ्या सरपंचांची या समितीवर निवड केली जाते. बघा, आपण बघायचं आता जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषद जे आहे ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. धन्यवाद.